देवी आई, आता सगळं माझ्या मनासारखं होतंय। माझ्या आवडत्या जोडीदाराबरोबर माझं लग्न होणार आहे। आता फक्त बाबांनी मला त्यांची मुलगी म्हणून स्वीकारू दे, मग बस। आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस तू हे सुख सुद्धा माझ्या पदरी नक्की टाकशील। आई अंबाबाई, माझ्या या निष्पाप पोरीने फक्त दुःख पाहिले। आता कुठे तिच्या चेहऱ्यावर हसू आलंय। तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर। माझ्या श्रावणी आणि शुभूचा संसार सुखाचा, समाधानाचा आणि सोन्याचा होऊ दे। त्यांच्या सुखाला कुणाचीही दृष्टी लागू नको देवबाई। दादा, हाँ हे कानातले बघू। हाँ बघ हे कसले भारी कानातले आहेत। श्रावणीला कानातले लय आवडतात। मी प्रेम व्यक्त केल्यानंतर तिला साधं चॉकलेट बी द्यायला नाही। हे माझ्याकडनं तिला पहिलं गिफ्ट असेल। दादा, हे पॅक करा। हा हे इयरिंग्स मी घेतो दादा। आत्ताच्या आत्ता पॅक करा चला। दादा थांबा। रुद्र सर, ते इयरिंग्स मी पहिल्यांदा बघितले होते, मी पसंत केलते। दुकानदाराशी माझं बोलणं बी झालंय। तुम्ही ते असंच नाही घेऊ शकत। कसं आहे ना शुभंकर, तुला आवडणारी प्रत्येक गोष्टच तुला मिळेल असं नाही, पण या रुद्रप्रतापला आवडणारी प्रत्येक गोष्ट तो मिळवतोच। हां, मग त्यासाठी काहीही करायला लागलं ना तरी चालेल। साम दाम दंड भेद काही। रुद्र सर, साधे इयरिंग साठी एवढं लेक्चर? तुझ्यासाठी साधे इयरिंग्स असतील, माझ्यासाठी नाही येत। हे मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी घेतोय, गिफ्ट आहे माझ्याकडून तिला। ओ, तुम्ही लग्न करताय? लग्न करतोय मी लवकरच। माझ्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू होणार आहे शुभंकर। चांगलंय। कोण आहे ती भाग्यवान मुलगी जिचं नशीब तुमच्यासारख्या माणसाशी जोडलं गेलंय? कळेल शुभंकर, लवकरच कळेल। ती मुलगी कोण आहे, कशी आहे, हे वेळ आली ना की अगदी जवळून कळेल तुला। हा, पण तोपर्यंत रिलॅक्स, जरा धीर धर। दादा हे घे।